जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी फिर्यादी कल्पना बाजीराव राजगुरू वय वर्ष 62 राहणार सावरगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्या दुपारच्या वेळी घरी असताना एका अज्ञात इसमानं त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र हिसकावून नेलं होतं। तसेच त्यांना जबर मारहाण करून तोंडात दगड कोंबून त्यांचे 4 दात पडले होते। त्यावरून जुन्नर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 110/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे 309/6 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता। वयोवृद्ध महिला सोबत झालेल्या सदरच्या प्रकाराचं गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल यांनी सदर गुन्ह्याचा लवकरात लवकर तपास करून आरोपींना अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या। सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास करत असताना सावरगाव जुन्नर येथील घटनास्थळाच्या आजूबाजूला सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता एक संशयित इसम मोटारसायकलवर जाताना दिसून आला। पण थोडा पुढे नारायणगावच्या बाजूला गेल्यानंतर आरोपीनं गुन्हा करतेवेळी घातलेली कपडे पोलिसांना चकवा देण्यासाठी बदलून दुसरी कपडे परिधान केली। आरोपीनं पोलिसांना चकवा देण्याकरता 2 वेळा रस्ता बदलला। कपडे बदलणं पण त्यानंतर देखील गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळापासून त्या संशयित इसमाचा मागोवा काढत भोसरीपर्यंत सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले। मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित इसमाचे तसेच त्याने वापरलेल्या गाडीची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेतली असता संशयित इसम हा रवींद्र गणपत राजगुरू वय वर्ष 54 सध्या राहणार भोसरी पिंपरी चिंचवड मूळ राहणार सावरगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे असल्याचं समजले। दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी संशयित इसम हा घोडेगाव फाटा जुन्नर येथे येणार असल्याचं गोपनीय बातमीदारामार्फत समजल्यानं सदर ठिकाणी सापळा लावून संशयित इसमास गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेऊन त्याचं नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचं नाव रवींद्र गणपत राजगुरू वय वर्ष 54 राहणार अक्षयनगर भोसरी पिंपरी चिंचवड मूळ राहणार सावरगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे असं सांगितलं। फिर्यादी हा वयस्कर असून घरी एकटाच असल्याचं लक्षात आल्यानं त्यानं सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली। त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेलं मंगळसूत्र हस्तगत करण्यात आलं। सदर इसमाची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाही कामी जुन्नर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आला असून पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर रघुनाथ शिंदे करत आहे। सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक किरण अवचर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार राजू मोमीन, पोलीस हवालदार संदीप वारे, पोलीस हवालदार अक्षय नवले, पोलीस शिपाई अभिमन्यू मोटे यांनी केली। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक आज 24 तास, सावरगाव। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।